हळू बोल ना, आत्ताच घराबाहेर काढतील पिहू. आई तू चक्क रेडिओ स्टेशन मध्ये बोललीस. कसलं भारी आहे हे. कमाल आहे आई. खरंच मला नाही वाटतं तुझं लक तुझ्या सोबत आहे. म्हणजे तू फक्त स्टेशन व्हिजिटला गेली होतीस पण तिकडे जाऊन तू बोललीस आई. कसलं भारी. अनुप्रिया पाटकर, अब आरजे अनुप्रिया बनने का ख्वाब ज्यादा दूर नहीं है. कमाल आहे. हो पिहू, पण आता आपण जितके खुश होतोय ना तितकेच नंतर रडणार आहोत असं वाटतंय मला. हे कळतंय मला. बाबांना क्लास बद्दल सांगायचं टेन्शन आलंय ना तुला? हो ग बाळा, ते तर आहेच, पण आज तो कार्यक्रम ना ज्यावर मी बोलले तो 7 वाजता आहे. तर जर चुकूनही घरातलं कोणी ऐकलं तर मग सगळं संपलं. मला खूप भीती वाटते. काही पण ते कसे ऐकतील? आपल्या घरातले रेडिओ कोणी डुंकूनही बघत नाहीत. हो ते तर आहेच, पण जर शेजारच्या पाजारच्यांनी ऐकलं किंवा किंवा आपल्या नातेवाईकांनी ऐकून कोणी फोन केला तर घरी. नाही नाही, तसं काही होणार नाही आई. फार लोक रेडिओ ऐकत नाहीत, अगदी लिमिटेड लोक ऐकतात. हो, पण अविनाशला जर बाहेरून काही कळलं ना तर पिऊ होत्याचं नव्हतं होईल. नाही नाही नाही, माझ्या तोंडून त्यांनी पहिलं ऐकलं पाहिजे. मी अविनाशला सांगितलं पाहिजे सगळं. हो आई, आपण आजच सांगू त्यांना. हां, आपण आजच सांगू, टेन्शन घेऊ नकोस. पण आई, तुझा कार्यक्रम ऐकल्यानंतर मला तुझं बोलणं ऐकायचंय आई. मला पण पिऊ, पण आपण घरी कसं ऐकणार? आई मी एक काम करते, मी रेडिओ इथं बेडरूम मध्ये आणते. म्हणजे आत्ता 6 वाजलेत ना, हां 7 वाजायच्या एक 5-10 मिनिटं आधी मी रेडिओ इथे घेऊन येते. आपण अगदी हळू आवाजात ऐकूया. हां चालेल चालेल, आणि मी सोबत चहा पण घेऊन येते. चहा पिता पिता ऐकूया. चालेल. चहावरून आठवलं,